नमस्कार मंडळी, बघा ना किती छान दिसतंय की नाही हा सरबत. आणि तो पण कमी खर्चात बरं का, जास्त पैसे घातलेले नाही आणि घरच्या साहित्यामध्येच. विकतचं साहित्य आणलं नाही, आपलं घरी कायमस्वरूपी साहित्य असतं त्या साहित्यामध्ये बनवलं. आणि ह्याच साहित्यामध्ये सरबत बनवलं जातं बरं का. तुम्ही जो जिरा सरबत विकत घेता ना, तो सरबत घरचं आणि एकदम फ्रेश बरं का. चला मग काय काय साहित्य लागते ते बघूया. एक वाडगं भरून मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. 2 चमचे जिरं घेतलं तर 1.5 चमचा बडीशेप घ्यायची. जिऱ्यापेक्षा बडीशेप कमी घालायची. बडीशेप घालून घेतली, चांगलं मिक्स करून घ्यायचं. चमच्याने मिक्स करायचं. झाकण बसून रात्रभर भिजत ठेवायचं. 12 तास भिजत ठेवायचं. तुम्ही सकाळी भिजत ठेवलं तरी चालेल आणि संध्याकाळचं बनवलं तरी चालेल. मस्त असं भिजत ठेवायचं, जेणेकरून सगळं तिच्यामध्ये अर्क उतरण, जिरीचा आणि बडीशेपचा. रात्रभर भिजत ठेवलं होतं. चला मस्तपैकी आता स्टीलच्या कढईमध्ये उकळी करून घेऊ द्यायची. जेणेकरून कढई स्टीलचीच घ्यायची, दुसऱ्या कोणत्या कढईमध्ये उकळायचं नाही. जेवढं पाणी घ्याल त्याच्याप्रमाणे साखर घालायची. एक चमचा चाट मसाला घालायचा. 1 चमचा मिरी पावडर घालायची. त्याने मस्त टेस्ट येत असते. 1 चमचा काळं मीठ घालायचं चवीनुसार, म्हणजे जेवढं जास्त पाणी असेल तेवढं मीठ घालायचं. साखर घालून घ्यायची. लिंबाचा रस घालायचा. पुदिना घालून घ्यायचा. मस्त असा कड घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं, साधं मीठ घालायचं. तुम्ही जो विकास सरबत घेता ना, ते एकदम खराब क्वालिटीचा असतो. खराब पाणी वापरलेलं असतं, व्यवस्थित नसतं. त्यामुळे ना एकदम सोप्या पद्धतीचा घरच्या घरी सरबत बनायचा, काही लागत नाही त्याला. मस्त बनवायचा. चला झाला आहे का तयार बघू. असा चिपचिपा झाला ना तर समजायचं सरबत तयार झालेलं आहे. मस्त असं तयार झालं आहे. गॅस बंद करून टाकायचा आणि थंड होऊन द्यायचा. थंड झाल्याच्या नंतर त्याच्यात विनेगर घालायचं. तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असलं तर विनेगर घालायचं. जर जास्त दिवस नसलं ठेवायचं तर विनेगर घालायचं नाही. 15-20 दिवसाच्या आत संपून टाकायचा. विनेगर घातलं ना जवळजवळ वर्षभर सरबत खराब होत नाही. सरबत गाळून घ्यायचा. फडक्याने गाळायचा किंवा अशी चाळणी घ्यायची, त्याने गाळून घ्यायचा. एकदम मस्त थंड झालेलं आहे आणि एकदम खुशबू इतकी भारी येते ना, मस्त. जिरं असं दाबून घ्यायचं, जेणेकरून त्याचा रस सगळा निघेल. उकळलेलं जिरं सुकून घ्यायचं. चांगलं सुकवायचं, जेणेकरून ते खराब व्हायचं नाही. खाल्लं तरी खायला बी छान लागतं. सरबत चांगली काचेची बरणी घ्यायची. काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. काचेच्या बरणीत भरला ना तो जास्त दिवस चांगला राहतो, त्याची टेस्ट पण बदलत नाही. त्यामुळं काचेच्या बरणीत भरायचं. तुम्हाला जसं गोड लागेल तसा सरबत घ्यायचा. प्यायला एकदम भारी लागत असतो बरं का. जास्त गोड लागत असतं तर जास्त घ्यायचा, कमी गोड लागत असतं तर कमी घ्यायचा. किती प्यायल्याने त्यांनी काही होत नाही. आपलं पोट एकदम थंड थंड राहत असतं. उन्हाळा चालू झाला आहे, नक्की सरबत बनवून बघा. एकदम भारी लागत असतं बरं का घरच्या घरी, पाहुण्यांना पण आणि घरच्यांना पण. किती प्या, मस्त लागत असतो. पोट पण थंड थंड. तुम्हाला वाटलं तर बर्फ टाकायचं किंवा नाही टाकायचं. वरून 2-3 पुदिन्याचे पत्ते टाकायचे, मस्त लिंबू टाकायचं आणि प्यायचं. छानपैकी मस्त असा थंड थंड सरबत प्या. मस्त खा आणि मस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असा थंडगार सरबत. सरबत पिण्यासाठी वाटच बघत होता कधी आई सरबत घेऊन येईल. उकळलेली बडीशेप उन्हामध्ये चांगली वाळून घ्यायची, जेणेकरून खराब नाही होणार. अशी सुकली बघा,
खायला पण एकदम गोड लागत असते. मस्त कालवणाला टाकू शकता आणि खाऊ पण शकता, कारण तिच्यामध्ये बडशॉप आहे.